पिछले साल नागपुर शहर में आई बाढ़ को देखते हुए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शुक्रवार को अंबाझरी तालाब का निरीक्षण किया। इस दौरान इरिगेशन विभाग, पीडब्ल्यूडी और मनपा के साथ मिलकर उन्होंने शहर में मानसून आने से पहले सभी तरह के कामों का जायजा लिया, जिससे बाढ़ जैसी स्थिति से निपटा जा सके। इस दौरान उन्होंने 3 चैनल गेट बनाए जाने की जानकारी मीडिया को दी। वहीं लॉन्ग टर्म और शॉर्ट टर्म कामों के बारे में भी मीडिया को बताया। मागच्या वर्षी जो काही पूर आला त्याच्यानंतर विविध विभागांचं आपण कोऑर्डिनेशन केलं होतं, ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, इरिगेशन विभाग असेल, पीडब्ल्यूडी विभाग असेल आणि या पुराची कारणं काय काय आहेत, तिथे कुठे कुठे अडथळे आहेत, या सगळ्याचा त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता। आता जी काही कामं हातात घेण्यात आली आहेत ती 2 प्रकारची आहेत। एक तर लॉंग टर्मची कामं आहेत आणि काही या पावसाळ्यापुरतं कामं आहेत। लॉंग टर्मच्या कामांमध्ये एक तर जे काही बंड स्ट्रेंथनिंग करायचं होतं ते काम पूर्ण होत आहे आणि जवळपास इरिगेशन विभागाने आता सांगितलं की पुढच्या 15-20 दिवसांमध्ये बंड स्ट्रेंथनिंगचं काम ते पूर्ण करून घेतील, त्यामुळे ते एक महत्त्वाचं काम होईल। दुसरं, आता पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याकरता आता स्टॅटिक भिंत आहे। आता पाण्याची लेवल जी आहे ती कमी अधिक करता येत नाही आणि म्हणून त्याच्यावर 3 गेट्स लावण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचं देखील काम सुरू होईल, पण ते काही पावसाळ्यापूर्वी संपू शकणार नाही, त्याला अजून 6 महिने लागतील आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये पाणी निघण्याकरता एक वेगळं चॅनल तयार करण्यात आलेलं आहे, ज्या चॅनलने यावेळेस ज्यावेळेस लेवल वाढेल त्यावेळेस ती लेवल वाढू नये या दृष्टीनं ते पाणी आपल्याला सोडता येईल आणि पाणी बाहेर काढता येईल। दुसरं, मागच्या वेळेस लक्षात आलं की पाणी निघण्यामध्ये 2 मेजर अडथळे आपल्या लक्षात आले। एक, आपण जिथे उभं आहोत तिथे जो पूल आहे तो पूल एक मेजर अडथळा होता, जो खाली होता त्याचे स्पॅन देखील कमी होते, तर आता त्याचा स्पॅनही मोठा केला जातो, तो वरही केला जातोय आणि त्यातला एक भाग जो आहे तो साधारणपणे 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, बाकीचा नंतर होईल, पण ट्रॅफिक सुरू होऊ शकेल एवढ्या दृष्टीने तो एक भाग त्याचा पूर्ण केला जाईल, उरलेला भाग व्हायला थोडासा वेळ लागेल। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की मेजर जे काही अजून एक डिझास्टर झालं ते एनआयटीचं स्केटिंग रिंग जे आहे त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे ते झालं होतं, तेही तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेही काम सुरू झालेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे फ्लो अडतोय त्या त्या ठिकाणी तो फ्लो मोकळा कसा होईल असा प्रयत्न चाललेला आहे। मला असं वाटतं की हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण आता आमची चिंता आहे की या पावसाळ्यात काय त्या दृष्टीने ज्या काही टेम्पररी उपाययोजना आपण हातामध्ये घेतल्यात त्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आणि मला विश्वास आहे की सगळे विभाग काम करतात, त्यामुळे त्या निश्चितपणे पूर्ण करू शकतो।